राष्ट्रपती श्रीपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहे? ओडिसा. द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? 15व्या. भारतातील संरक्षण दलाचं सर्वोच्च कमांडर कोण आहेत? राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असते? 35 वर्ष. भारताचं उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? 35 वर्ष. भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? उपराष्ट्रपती. भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देते? सरन्यायाधीश. पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? राष्ट्रपती. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? राज्यसभा. भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असते? लोकसभा. भारत सरकारचा सर्वोच्च विधी अधिकारी कोण असतो? महान्यायवादी. भारताच्या लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? 552. भारताच्या राज्यसभेची सदस्य संख्या किती असू शकते? 250. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात? 48. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात? 19. लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? जगदीप धनगड. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते? राज्यसभा. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? 25 वर्ष. भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरवण्यात आली आहे? 552. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? 13 डिसेंबर 2001. 20. राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय असते? 30 वर्षापेक्षा कमी नसावी. 27. राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. 28. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून जास्तीत जास्त किती सदस्याची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात? 12. 29. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते? लोकलेखा समिती. 30. लोकलेखा समितीची स्थापना केव्हा झाली? 1921. 31. लोकलेखा समितीचा अध्यक्ष कोण असतो? विरोधी पक्षाचा सदस्य. 32. धनविधेयक कोणत्या सभागृहात प्रस्तुत केले जाते? फक्त लोकसभेत. 33. कोणत्या कलमान्वये धनविधेयक मांडले जाते? कलम 110. 34. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? कधीच नाही. 35. लोकसभा दर किती वर्षांनी बरखास्त होते? 5 वर्ष. 37. राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? 6 वर्ष. 37. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? लोकसभेचे सभापती. 38. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही? विधान परिषद निर्वाचित सदस्य. कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? राज्यसभा. 40. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? राष्ट्रपती. 41. अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागविण्यासाठी किमान किती दिवसाचा नोटीस कालावधी आहे? 15 दिवस. 42. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. 43. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे काय? संसद. 44. संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? राज्यसभा. 45. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? प्रकाश सर. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? विजयालक्ष्मी पंडित. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहणारे व्यक्ती? PC अलेक्झांडर. 48. राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. 49. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? मुख्य न्यायाधीश. उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? मॅग्नीज. 52. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? हिरा. 53.
धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत कोणती? औष्णिक अपघटन. 54. ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूचे प्रमाण किती असते? 10% तांबे व 10% कथील. 55. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? बॉक्साईट. 56. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? झिंक. 57. कक्ष तापमानाला द्रव्य स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता? पारा. 58. कोणत्या धातूमुळे जास्त मोटारगाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? शिसे. 59. चांदीची संज्ञा काय आहे? Ag. 60. सोन्याची संज्ञा काय आहे? At. 61. भांड्यांना कल्हई करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कथील. 62. पोलाद हे संमिश्र कशापासून बनले जाते? लोह आणि कार्बन. 63. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीत तांब्याचा क्रमांक काय आहे? 29. 64. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोध तयार करण्यासाठी धातूचे कोणतेच मिश्रण वापरतात? जर्मन सिल्वर. 65. हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते? हेलियम. 67. भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा कशाची संज्ञा दर्शवितो? इलेक्ट्रॉन. 68. हायड्रोजन हा पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? वापू. 69. कार्बनचा अणुअंक किती आहे? 6. 70. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? 8. पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? आयोडीन. 71. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? कोबाल्ट. 72. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? कार्बन. 73. सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो? ऑक्सिजन. 74. पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते? ऑक्सिजन. 75. हवेमध्ये ऑक्सिजनचा प्रमाण किती टक्के आहे? 21. 76. हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? 78.08%. 77. टेनिसिन काय आहे? मूलद्रव्य. 78. फॉस्फेटचे रासायनिक गुणसूत्र कोणते? H2PO4. 79. सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते? Na. 80. सर्वात हलका वायू कोणता? हेलियम. 81. शोभेची दारू बनवण्यासाठी कशाचा वापर करतात? फॉस्फरस. 82. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले? मोसले. 83. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक आम्ल. 84. ताक व दही यामध्ये कोणते आम्ल असते? लॅक्टिक आम्ल. 85. चिंच व द्राक्ष यामध्ये कोणते आम्ल असते? टार्टारिक आम्ल. 86. मुंग्यांचा चावा, मधमाशांचा चावा यामध्ये कोणते आम्ल असते? फॉर्मिक आम्ल. 87. विनेगर, सफरचंद, अननस यामध्ये कोणते आम्ल असते? ॲसिटिक आम्ल. 88. आम्ल पदार्थाची चव कशी असते? आंबट. 89. pH मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचं मूल्य किती? 7. 90. मृदेचा pH सामू जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते? आम्लारीधर्मी मृदा. 91. गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू तयार होतो? मिथेन. 92. कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या तत्वावर प्रतिबंध आणण्यात आला? कॅल्शियम कार्बाइड. 93. गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? मिथेन प्लस CO2. 94. RDXचे दुसरे नाव काय? सायक्लोनाइट. 95. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? H2O. 96. पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. 97. मिठाचे रेणुसूत्र काय आहे? NaCl. 98. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? सोडियम बायकार्बोनेट. 99. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम कार्बोनेट. 100. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? NaHCO3.